मस्त आगळा वेगळा हा तंदुरी चीज कॉर्न किंवा मक्याचा बुट्टा तयार आहे. आता बघा पावसाळा सुरू झालाय आणि ना मार्केटमध्ये इतके सारे हे बुट्टे किंवा कणीस आलेले आहेत ना, तर आपण प्रत्येक वेळेस ना जे कणीस आहे ना ते भाजून खातो किंवा उकडून खातो. पण या पद्धतीने जर तुम्ही हे मक्याचा बुट्टा किंवा चीजचं हे कणीस जर खाल्लात ना, तर तुम्ही प्रत्येक वेळेस असाच कणीस बनवून खाल माझी खात्री आहे. बनवायला तर इतकं साधी सोपी पद्धत आहे ना, यासाठी कोणते जास्त मसाले लागणार नाहीत आणि खायला तर इतकी अप्रतिम चव झाली आहे ना. रेसिपी शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर कुठल्याही क्षणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा मी सगळ्यात अगोदर 2 कणीस घेतले होते. त्यावरची पूर्णपणे साल काढून घेतली आणि जो बुट्टा आहे ना, जे कणीस आहे ना, ते आपण उकडून घेतले. तर ते कुकरमध्ये व्यवस्थित बसत नव्हतं, त्यामुळे समोरचा थोडासा भाग काढून घेतला आणि थोडंसं पाणी टाकलं, त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि हे कणीस ना आपण कुकरमध्ये 2 शिट्टीमध्ये बॉईल करून घेतले आहेत. तुम्ही हवं तर एखाद्या पातेल्यामध्ये सुद्धा बॉईल करून घेऊ शकता. आता हे जे कणीस आपण बॉईल केलंय ना, त्यावर आपण एक मसाला लावून घेऊयात. मसाल्यामध्ये इथे मी एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या. 1 चमचाभर बटर, थोडीशी कोथिंबीर आणि किंचित मीठ टाकून हा मसाला मी तयार केलाय. आता हा तयार केलेला मसाला ना आपल्याला या कणसावर लावून घ्यायचा आहे. आपण प्रत्येक वेळेस कणीस भाजून खातो, उकडून खातो, पण एक वेळेस अशी ही पद्धत तुम्ही नक्कीच करून पहा. आता बघा, हे जे आपण बटर तयार केलं होतं ना, ते पूर्ण बटर आपल्याला या कणसावर स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता हे जे आपलं बटर गार्लिकचं मिश्रण आहे ना, ते तुम्ही चमच्याच्या साहाय्याने लावू शकता किंवा हाताने सुद्धा पूर्ण कणसाला ना आपल्याला अगदी व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. तर जे आपले दोन्ही कणीस आहे ना, त्याला अगदी व्यवस्थित असं हे बटर लावून घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा ना एक वेळेस असं हे कणीस नक्की करून पहा. बघा, मी सर्व कणसाला बटर अगदी व्यवस्थित असं पसरवून घेतलं. आता हे जे कणीस आहे ना, ते आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. तर गॅस पेटवून घेतला आणि त्यावर माझ्याकडे अशी जाळी होती ना, ती जाळी ठेवली. आता गॅसची फ्लेम आपण अगदी मध्यम ठेवूयात आणि मध्यम आचेवर उलट-पुलट करत ना, हे हे जे कणीस आहे ना, ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर अगदीच आपल्याला ना हे जास्त करपवायचं नाही, कारण ऑलरेडी आपण हे कणीस जे आहे ना, ते आपण उकडून घेतलंय. तर याला जास्त वेळ भाजायचं नाही, अगदी हलकंसं भाजून घ्यायचं. जर तुम्ही हाय फ्लेमवर हे कणीस भाजलं ना, तर वरून तर ते भाजल्यासारखं होईल, पण थोडंसं त्याची जी टेस्ट आहे ना, अगदी करपल्यासारखी लागेल. त्यामुळे उलट-पुलट करत अगदी छान असं हे कणीस आपण भाजून घेऊयात. अगदी मस्त असं ही कणसाची रेसिपी ना तयार होते. आता मी तर 2-3 वेळेस अशी ही रेसिपी करून खाल्ली. तुमच्यासोबत सुद्धा हीच रेसिपी मी आज शेअर करत आहे. आता बघा, कणीस दोन्ही बाजूने अगदी मस्त असं उलट-पुलट करत मी भाजून घेतले. अजिबात करपलेलं नाही. किती मस्त असं आपलं हे बुट्टा किंवा कणीस तयार आहे. आता ना यावर आपण थोडंसं चीज लावून घेऊयात. आता तुम्ही हवं तर इथे अजून थोडेसे मसालेसुद्धा ॲड करू शकता. पण लहान मुले खाणार असल्यामुळे मी अजिबात इथे मसाल्यांचा वापर केलेला नाही. फक्त असं चीज टाकून हे कणीस मी तयार करणार आहे. तुम्ही हवं तर यावरती दहीमध्ये थोडंसं ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरी पूड, थोडंसं लाल तिखट, धने पावडर मिक्स करून या कंसावर स्प्रेड करू शकता. आता बघा, इथे माझ्याकडे एक चीजची क्यूब होती. ती मी या कंसावर छान अशी किसून घेतली आणि बघा अगदी मस्त असं आपलं हे चीज चीज आपण कंसावर छान असं स्प्रेड करून घेतलंय. आता याला हलकंसं आपण चीज जे आहे ते मेल्ट करायचं आहे. तर इथे मी एक गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला. त्यावर हलकंसं मी बटर पसरवून घेतलंय. आता बटर पसरवून घेतलं ना, हे जे आपला बुट्टा आहे ना, जे कणीस आहे ना, ते आपल्याला तव्यावर ठेवायचं आहे. दोन्ही कणीस आपण तव्यावर ठेवून घेऊयात. वाटीमध्ये मी थोडंसं पाणी ठेवलंय, त्यामुळे चीज जे आहे ना, वाफेमुळे पटकन मेल्ट होईल. आता यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी एक 5 मिनिट आपण
हे झाकण यावरच ठेवूयात. तर त्यापूर्वी थोडीशी यावरती मी कोथिंबीर स्प्रेड करून घेतली. आता यावर एक झाकण ठेवलं आणि झाकण आपल्याला 5 मिनिटासाठी हे चीज मेल्ट होण्यासाठी ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम ना अगदी मध्यम ठेवली आहे आणि मध्यम आचेवरच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. तर बघा, एक 5 मिनिट झालेले आहेत आणि मी यावरचं झाकण काढून घेतलं. बघा, आपलं चीज आता मस्त असं मेल्ट झालंय. आता यावरून तुम्ही थोडंसं चिली फ्लेक्स टाकू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले यावरून टाकू शकता, पण मी इथे काहीच टाकलेलं नाही, कारण लहान मुले खाणार असल्यामुळे टाकलेलं नाही. तुम्ही हवं तर ना यावरून थोडंसं चिली फ्लेक्स, थोडंसं धने पावडर, ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरी पूडसुद्धा टाकू शकता. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हीसुद्धा ना या पावसाळ्यामध्ये असं हे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये बुट्टे आलेले आहेत, तर अशी एक वेळेस रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.